हॅलो गाईज, तर आज आहे आपल्या व्हिडिओचा 13वा डे. 21 दिवस तुम्हाला फक्त म्हणजे इन्स्टा चॅनलला हे व्हिडिओ बघायला भेटतील आणि मग 21 दिवसानंतर तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलला बघायला भेटेल. तर काय आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे इगो. इगोच हा आयुष्यातल्या सर्वात मोठा लाईफचा प्रॉब्लेमचा जड आहे. कारण पहिली तर गोष्ट आपल्याला लाईफमध्ये आपल्या आयुष्यामध्ये इगो हा ठेवायचाच नाहीये, कारण इगोमुळे आपलंच नुकसान होतं नेहमी. इगो आपल्याला कधीच आयुष्यात पुढे जाऊन देत नाही. इगो आपल्याला असं नेहमी मागे खिचतो. इगो आपल्याला कधीच सॉरी बोलून देत नाही. जर आपल्याकडून चुकी झाली आहे तर आयुष्यातनं सॉरी बोलायला खरंच शिका. कारण इगोमध्ये राहून ना आपण इगोमध्ये राहिलो ना तर आपण ती जे लोक आहेत ना आपण त्यांनाही गमवून बसतो आणि इगो आपल्याला आयुष्यात कधीच पुढे जाऊन देत नाही. आता समजा मला एखाद्या गोष्टीचं नॉलेज आहे, तर माझं इगो काय बोलणार की हा अरे मला सर्व गोष्टीचं नॉलेज आहे, मला नॉलेज गेन करायची गरज नाही. पण रियालिटी इज जशा आपल्या दुनियामध्ये वस्तू म्हणजे आम्ही बोलतात ना सगळ्या गोष्टी अपडेट होत जातात, तसं आपल्याला पण अपडेट करणं थोडंफार गरजेचं असतं, शिकणं गरजेचं असतं. पण इगो काय करतो की आपल्याला म्हणून त्या गोष्टी शिकूनच देत नाही. बोलते नाही नॉलेज आहे, मग त्याच्यामध्ये नुकसान कोणाचं होतं? आपलंच होतं. मग त्याच्यामुळे नाही कुठल्याही नात्यामध्ये इगो पण ठेवू नका. कुठल्याच गोष्टीला घेऊन इगो हा ठेवू नका किंवा कुठल्या नात्यामध्ये इगो आणू नका. इगोमुळे खूप गोष्टी खराब होतात. इगो आपल्याला एक तर आयुष्यात पुढेही जाऊन देत नाही. बोलतात इगो आपल्या एक प्रकारचा दुश्मनच आहे. त्याच्यामध्ये इगो आणि बोलतात ना गर्वाचे कड खाली असतं, म्हणून इगोमुळे सगळं नुकसान तर आपलंच आहे. तर मग आपण का इगोला कम्फर्ट झोनमध्ये टाकायचंय आपण? तर त्याच्यामुळे ना इगोला बाजूला सोडायचं. इगो येत असेल ना तर जरा स्वतःला चेक करा की मी इगोमध्ये आहे का सेल्फ रिस्पेक्टमध्ये. आणि अजून एक हे की लोकांना इगो आणि सेल्फ रिस्पेक्टला दोघांना मिस करून टाकलेत. लोकांना सेल्फ रिस्पेक्टला ना आजकाल इगोमध्ये कन्वर्ट करतात, पण हे ऍक्च्युअली चुकीचं आहे. सेल्फ रिस्पेक्ट ही असते की स्वतःची रिस्पेक्ट करणं. म्हणजे आपली जर चुकी झाली असेल तर आपलं सॉरी बोलणं इज ओके. जर आपली चुकी आहे तर आपल्या सॉरी बोलणं इगो, पण आपल्या इगोनं आपल्याकडून जर चुकी झाली आहे तर आपल्याला सॉरी बोलून देत नाही. आपली चूक बोलतात ना, आपली चूक असताना आपण जर माफी नाही मागते तर तो इगो आहे. जर आपली चूक नाहीये आणि आपण माफी नाही मागितली तर त्याला सेल्फ रिस्पेक्ट बोलतात. त्याच्यामुळे सेल्फ रिस्पेक्ट आणि इगो ह्याला मिक्स करू नका. बिना इगोची पण लाईफ खूप छान आहे. जितकं तुम्ही बिना इगोचे राहणार ना तितकी तुमची लाईफमध्ये तुम्हाला हव्या त्या सर्व गोष्टी भेटणार. त्याच्यामुळे आयुष्यात इगोइस्टिक बनवू नका. जर इगोइस्टिक बनला तर आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त तुमचं नुकसान आहे. जेव्हा तुम्हाला जाग येईल तेव्हा तुमच्या हातातून निघून गेलेले असेल. त्याच्यामुळे बिना इगोइस्टिक लाईफ खूप छान आहे. बिना इगोचे राहिला तर सगळं अख्खे जग जवळ करेल. जर इगोमध्ये राहिला तर तुम्हाला कोणीही व्यक्ती विचारणार नाही. आणि आयुष्यात मीपणा आहे ना, हे जेव्हा रियालिटी दुनियामध्ये लोक रियालिटी येते ना तेव्हा समजतं आपण किती पाहण्यात आणि किती नाही. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये